ही रील पीसीबी आणि पीसीएमच्या मुलांसाठी आहे. तुम्हाला जर असं वाटत असेल की पीसीबी म्हणजे एमबीबीएस आणि पीसीएम म्हणजे इंजिनिअरिंग, तर ही रील तुमच्यासाठी आहे. तुम्ही आता प्रिपरेशन करताय ते 2030च्या मार्केटसाठी, आणि 2030च्या मार्केटमध्ये त्याच मुलांना ऑपॉर्च्युनिटीज मिळणार आहेत जी मुलं आता स्किल्स बिल्ड करणार आहेत, कम्युनिकेशन शिकणार आहेत, रिअल वर्ल्ड एक्सपोजर घेणार आहेत. फक्त मार्क्स आणि डिग्री पुरेशी नाही, त्याच्यासोबत पोर्टफोलिओ बिल्ड करणं, तुमचं नेटवर्क बिल्ड करणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. हेल्थ केअर म्हणजे फक्त एमबीबीएस नाही, हेल्थ केअर मध्ये अनेक फ्युचरचे करिअर ऑप्शन्स आहेत. बायोटेक्नॉलॉजी आहे, जेनेटिक्स आहे, मायक्रोबायोलॉजी आहे, न्यूरोसायन्स आहे, स्पोर्ट्स सायन्स आहे, एआय इन हेल्थ केअर आहे, बायो इन्फॉर्मॅटिक्स आहे, पर्सनलाइज्ड मेडिसिन आहेत. असे अनेक फ्युचर करिअर ऑप्शन्स आहेत पीसीबी मध्ये. तसंच पीसीएमच्या मुलांसाठी पण फक्त पीसीएम म्हणजे फक्त इंजिनिअरिंग नाही, पीसीएम मध्ये पण अनेक करिअर ऑप्शन्स आहेत. जसं एआय आहे, रोबोटिक्स आहे, सायबर सिक्युरिटी आहे, स्पेस टेक्नॉलॉजी आहे, प्रोडक्ट इनोव्हेशन आहे, प्रोडक्ट डिझाईन आहे, डेटा सायन्स आहे, मशीन लर्निंग आहे. असे अनेक फ्युचर करिअर ऑप्शन्स आहेत. त्यामुळे आता तुम्ही जे प्रिपरेशन करताय पीसीबी आणि पीसीएमची मुलं, तुम्ही 2030च्या मार्केटसाठी प्रिपेअर करताय आणि फ्युचरमध्ये कोणते ऑपॉर्च्युनिटीज असणार आहेत हे समजून घेऊन मग प्रिपरेशन केलं पाहिजे. त्यामुळे फ्युचरमध्ये त्याच मुलांना ऑपॉर्च्युनिटीज मिळणार आहेत, त्याच मुलांना चांगल्या संधी मिळणार आहेत जी मुलं आता स्किल्स बिल्ड करतात. म्हणजे मार्क्स आणि पर्सेंटेज, डिग्री यासोबत स्किल्स बिल्ड करतायत, रिअल वर्ल्ड एक्सपोजर घेत आहेत, कम्युनिकेशन स्किल्स शिकतायत, पोर्टफोलिओ बिल्ड करतायत, एआय प्रोजेक्ट्स करतायत, नेटवर्क बिल्ड करतायत. त्या मुलांना सगळ्यात जास्त ऑपॉर्च्युनिटीज मिळणार आहेत आणि ती मुलं टॉप 1% मध्ये पोहोचणार आहेत.